तुम्ही कधी विचार केला आहे का? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा असताना तुम्ही झोपेत असता, पण डोळे उघडे असतात. छताकडे बघत विचार करतात, कुठे चुकलो मी? हे फक्त तुमच्यासोबत होत नाही. जगभरातील 78% लोक पगार मिळाल्यावर 15 दिवसातच आर्थिक ताणाखाली येतात. भारतात तर सरासरी मध्यमवर्गीय माणूस आयुष्यातील 34 वर्षे फक्त जगण्यासाठी काम करतो. जगण्यासाठी नाही, तर कर्ज फेडण्यासाठी. पैसा हा फक्त कागद नाही, तो आपल्या स्वप्नांचा, आपल्या भीतीचा आणि आपल्या नात्यांचा आरसा आहे. आणि आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे. पुण्यातल्या एका छोट्याशा चाळीत रमेश माने राहायचा. सकाळी 6 वाजता उठायचा, थंड पाण्याने आंघोळ करायचा, कारण गिझर बंद पडला होता आणि दुरुस्त करायला पैसे नव्हते. चहा एकट्यानेच करायचा. बायको सुनंदा आणि मुलगी प्रिया अजून झोपलेल्या असायच्या. तो त्यांच्याकडे बघायचा, शांत झोपलेल्या, आणि मनात म्हणायचा, यांना कळू देणार नाही. रमेश एका खाजगी कंपनीत अकाउंटंट होता. महिन्याला 32,000. वाटायला बरं वाटतं ना? पण त्यातून घरभाडं 8,000, मुलीची शाळा फी 4,000, किराणा 6,000, आईचं औषध 3,000 आणि उरलेल्या 11,000त महिना काढायचा. महिन्याच्या शेवटी नेहमी 3-4,000 कमी पडायचे. मग काय, क्रेडिट कार्ड. रमेशकडे 3 क्रेडिट कार्ड होती. पहिलं त्याने 5 वर्षापूर्वी इमर्जन्सीसाठी काढलेलं, दुसरं पहिल्याचं बिल भरण्यासाठी, तिसरं दुसऱ्याचं बिल भरण्यासाठी. हे चक्र त्याला माहीत होतं, पण थांबवता येत नव्हतं. एक दिवस ऑफिसमध्ये त्याच्या सहकार्याने विनायकने गाडी घेतली. नवी कोरी, पांढरी चमकदार. पार्किंगमध्ये उभी केली तेव्हा सगळे बघायला गेले. रमेशही गेला. हात फिरवला गाडीवरून, आतून काचेतून बघितलं. घरी आला. सुनंदाला म्हणाला, आपणही गाडी घेऊ. सुनंदा म्हणाली, पैसे आहेत का? लोन मिळेल. आधीचे लोन संपले का? सगळीकडे शांतता पसरली. ती शांतता त्याच्या आतपर्यंत घुसली. त्याच रात्री रमेशने एक जुनी डायरी काढली. त्यात त्याने वर्षभरापूर्वी लिहिलं होतं, पुढच्या वर्षी आईला काशीला नेणार. त्याने ते वाचलं आणि बंद केलं. झोप आली नाही. पहाटे 3 वाजता उठून मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर उघडला. 3 क्रेडिट कार्डची थकबाकी एकूण 1,74,000. त्यावर व्याज महिन्याला जवळपास 4,000. म्हणजे तो दर महिन्याला 4,000 रुपये फक्त थांबण्यासाठी देत होता. पुढे जाण्यासाठी नाही, फक्त जिथे आहे तिथे राहण्यासाठी. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये एक नवीन सहकारी आला. नाव अभिजित. नुकताच एका मोठ्या शहरातून ट्रान्सफर झालेला. लंचमध्ये अभिजित फक्त डबा खायचा, साधा, घरून आणलेला. कुणी बाहेर जायला बोलवलं तरी नम्रपणे नाकारायचा. रमेशला वाटलं, याच्याकडे पैसे नसतील. पण एक दिवस गप्पांमध्ये अभिजित म्हणाला, माझ्याकडे 11 लाखांची FD आहे, आणखी म्युच्युअल फंडात 7 लाख, आणि एकही EMI नाही बरं का. रमेश थक्क झाला. पण तू कधीच बाहेर जात नाहीस? अभिजित हसला, मला आत जायला आवडतं. म्हणजे स्वतःच्या आत. मला माझ्या पैशांची भीती नाही, कारण मी त्यांना ओळखतो. म्हणजे म्हणजे मी कधीच दुसऱ्यांसाठी खर्च करत नाही. विनायकची गाडी बघितली? मला माहिती आहे त्याचं लोन किती आहे ते. त्या दिवसापासून रमेश अभिजितशी बोलू लागला. अभिजितने त्याला एक प्रश्न विचारला, तुझ्या आयुष्यात शेवटचं कधी असं झालं की तू खर्च केलास आणि खरंच आनंदी झालास? रमेशने खूप विचार केला. लग्नाच्या 10व्या वाढदिवसाला मी सुनंदाला पुण्याजवळच्या एका रेस्टॉरंटमध्ये नेलं होतं. फक्त एक रात्र, 3,000 खर्च झाले होते. पण ती रात्र आम्ही दोघांनी खूप वर्षानंतर मनापासून बोललो. मग त्यानंतर मग मग नाही. का? पैसे नव्हते. अभिजित म्हणाला, पैसे होते, पण ते चुकीच्या ठिकाणी गेले. अभिजितने रमेशला एक साधी गोष्ट शिकवली. पगार आला की आधी स्वतःला पे कर, बाकी सगळ्यांना नंतर. म्हणजे म्हणजे पगारातून आधी 10% स्वतःसाठी काढून ठेव. गुंतव, मग भाडं दे, मग खाणं पिणं, मग बाकी सगळं. पण 10% निघणार नाहीत. ते निघणार नाही असं वाटतं, कारण आधी तू सगळं देतोस आणि मग उरलेलं स्वतःसाठी ठेवतोस, आणि नेहमी शून्य उरतं. रमेशने पहिल्यांदा ते वेगळ्या दृष्टीने बघितले. 6 महिने उलटले. रमेशने क्रेडिट कार्डांपैकी एक बंद केली, दुसऱ्याची थकबाकी अर्धी केली, आणि महिन्याला 3,200 रुपये SIP सुरू केली. मोठी गोष्ट नव्हती, पण सुरुवात होती. एक दिवस सुनंदा म्हणाली, रमेश, तू आजकाल बदललेला दिसतोयस. कसा? आधी तू रात्री झोपायचास, पण मला जाणवायचं तू जागा आहेस. आता खरंच झोपतोस. रमेश काहीच बोलला नाही, पण त्याच्या डोळ्यात काहीतरी होतं. भीती नव्हती. त्या वर्षी दिवाळीत रमेशने आईला काशीला नेलं नाही, पण तिला नाशिकला नेलं, ट्रेनने. साध्या हॉटेलमध्ये राहिले 3 दिवस. आई म्हणाली, रमेशा,
खूप पैसे खर्च केलेस रे. रमेश म्हणाला, नाही आई, यावेळी मी योग्य ठिकाणी खर्च केला आहे. पैसा हा शत्रू नाही, पण पैशाची भीती ती माणसाला आतून पोखरते. रमेश श्रीमंत झाला नाही त्या 6 महिन्यात, पण तो मोकळा झाला. आणि एक खरं स्वातंत्र्य म्हणजे हेच, महिन्याच्या शेवटी झोप लागणं. तुमच्या आयुष्यातही कुठेतरी एक रमेश आहे. कदाचित तो तुम्हीच आहात. त्याला आज एक प्रश्न विचारा. माझे पैसे माझ्यासाठी काम करतात, मी त्यांच्यासाठी? आणि उत्तर तुम्हाला माहिती आहे.